गणपतीची आराधना अतिशय स्पिरिच्युअल पद्धतीने करता यावी म्हणूनच मंगेश, निलेश आणि स्पृहा एक छानसा अल्बम घेऊन आलेले आहेत आणि त्या अल्बमविषयी आज ते आपल्याशी बोलतायत। आणि आपण जसं थोड्या वेळापूर्वी भरपूर बोलत होतो या अल्बमविषयी तुमच्या आणि भरपूर कॉलर्स आपल्याला कॉल करत होते। आता परत एकदा तुमचे एक फॅनने एका चाहतीने कॉल केलेले आहेत। कार्तिक गव्हाळे यांनी कॉल केलेला आहे। कार्तिक, मंगेश आणि स्पृहा आता आपल्याबरोबर आहेत, तुम्ही प्रश्न त्यांना थेट विचारा। हॅलो मंगेश दा। हॅलो हॅलो हाँ कार्तिक, तुम्ही प्रश्न विचारू शकता। हॅलो मंगेश दा, स्पृहा ताई। हाय। यस, हॅलो, हाय। मी कार्तिक गव्हाळे बोलतोय अमरावतीवरून। बोल बोल बोल। माझा प्रश्न स्पृहा ताईला आहे। प्रश्न असा आहे की स्पृहा ताई, तू अनेक गाणे लिहिली आहेत चित्रपटातली किंवा नॉट लिहिली, पण तुला हे वेगळं गणपतीबद्दल असं शास्त्रीय गाणं लिहायला कसं सुचलं? म्हणजे तुझ्या मनात लिहायच्या वेळेस काय काय विचार आले? बर, वा, मला आवडेल ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला। थँक्यू कार्तिक हा प्रश्न विचारल्याबद्दल। मुळात पहिली गोष्ट म्हणजे मी याचं सगळं श्रेय निलेशला देईन, कारण मी जसं मगाशी म्हटलं की आम्ही एका पद्धतीचं काम करत असतो, प्रत्येक वेळेला ते आमच्या चॉईसचंच असतं अशातला भाग नाही, पण मजा येते ते सुद्धा काम करायला, तशा पद्धतीचं काम करायला। अनेकदा एखाद्या सिच्युएशनवरती गाणं लिहावं लागतं, अनेकदा एखाद्या तयार चालीवरती गाणं लिहावं लागतं, पण या वेळेला निलेशने पहिल्यांदा मला अशी एखादी हिंदी भाषेतली बंदिश तुला लिहिता येईल का अशी विचारणा केली आणि त्याने मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं ते करण्याचं। 2-3 गोष्टींची काळजी अशी घ्यावी लागली की नॉर्मल कविता आपण आपल्या आपल्या पद्धतीने लिहू शकतो, आपल्याला हवी तशी लिहू शकतो, मुक्त छंदात लिहू शकतो, किंवा त्याला कुठल्या विषयाचं पर्टिक्युलरली बंधन नसतं। यामध्ये मला एक माहिती होतं की आपल्याला मिया मल्हार रागातली ती बंदिश आहे, मला त्याचं मीटर माहिती होतं, ते तसंच्या तसं फॉलो करायचं होतं। बरं, बंदिश जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती शब्दबंबाळ होऊन चालत नाही, कारण गायकाला त्याची कलाकुसर दाखवण्यासाठी आपल्याला स्कोप ठेवायचा असतो। सो या सगळ्या गोष्टींचा विचार मला हे लिहिताना करावा लागला। गणपती हे आम्हा म्हणजे सगळ्यांसारखंच माझंही अतिशय आवडीचं दैवत आहे। गणपती बाप्पावर माझी सुद्धा श्रद्धा आहे, त्यामुळे कदाचित मला असं वाटतं की त्याच्याबद्दल फार विचार नाही करावा लागला। त्याचं गुणवर्णन करण्यासाठी अनेक शब्द सुचत गेले, त्या बंदिशीनेच खूप शब्द, निलेशच्या चालीनेच खूप शब्द मला दिले। एक आमचं नक्की ठरलं होतं की मिया मल्हारमधली बंदिश आहे, अर्थात त्याचा काहीतरी पावसाशी, त्या फीलशी, वर्षा ऋतूशी आपल्याला काही संबंध जोडता येईल का, ह्याचा मी आणि निलेशने विचार केला होता। मुळात असं तर होणार नाही की पावसाचं गाणं लिहू आपण बंदिश म्हणून, पण मग गणपती, त्याची कृपा, त्याच्या कृपेचं हे जे बरसणं आहे आपल्यावरती, हा फील कुठेतरी त्या गाण्यामधून आपण श्रोत्यांना देऊ शकतो का, असा आमचा प्रयत्न होता। आणि हा सगळ्या विचारांच्या धांदलीतून हे करता रे गणपती गजानन लिहून झालं आणि ते अतिशय सुंदर झालेलं आहे। आणि आपल्याबरोबर आपले नेक्स्ट कॉलर आहेत संतोष बागल, प्रश्न विचारू इच्छित आहेत। संतोष, मंगेश आणि स्पृहा तुमच्याबरोबर आहेत, तुम्ही थेट त्यांना प्रश्न विचारू शकता। हा, नमस्कार सर। सर, मी भोसेहून संतोष बागल बोलतोय। बोला। हॅलो, हा बोला, ते ऐकताय तुम्हाला। हा सर, मी आपलं गाणं ऐकलं आणि आपला जो अल्बम आला तो मला फार आवडला सर। थँक्यू थँक्यू। मी आपला फॅन आहे की मला म्हणजे आपलं एवढं गाणं आवडतं ना की खूप गाणं आवडतं सर। थँक्यू सो मच, थँक्यू। तुमच्या लोकांवर प्रेम करणे खूप लोक आहेत, कारण एवढी हिट गाणी मंगेश आणि निलेशने सुद्धा दिलेली आहेत आणि अभिनय मेनली स्पृहा तुझा, आणि तुझे 2 कविता संग्रह आले तेव्हा म्हणजे तुझ्यातली एक कवित्री आम्हाला सगळ्यांना कळलं की किती ते 2 कशा धाटणीचे ते कविता संग्रह आहेत। पण गीतकार म्हणून कधी समोर येशील असं आम्हाला माहिती नव्हतं की हेही एक अंग आहे त्याच्यामध्ये। आणि जसं थोड्या वेळापूर्वी तू म्हणालीस की ह्याच्या पुढे सुद्धा मी अशीच गीत लिहित राहणार आहे, काही चित्रपटांना दिलेली आहेत, काही थोडंसं सांगू शकशील त्या प्रवासाबद्दल? नक्कीच। मी सुरुवात जेव्हा केली तेव्हा माझ्यासोबत वर्षा भावे, कमलेश भडकमकर, मयुरेश माडगावकर अशी मंडळी होती, त्यांच्यासाठी मी माझी पहिली काही गाणी लिहिली। कमलेश भडकमकर यांनी संगीतबद्ध केलं होतं स्वप्नील बांदोडकरनी जे गीत गायलं आज नादावला जीवा हा नावाचं। त्याच्यानंतर ऋषिकेश कामेरकरसाठी मी पुन्हा एकदा त्याच्या अल्बमसाठी गाणी लिहिली, ज्यापैकी एक महालक्ष्मी अय्यरनी गायलं आहे, एक पुन्हा स्वप्नीलने गायलं आहे।
सो नॉन फिल्मी गीतांचा हा प्रवास चालू होता. त्याच्यानंतर एक लफडं विसरता न येणारं या नाटकासाठी जे नाटक विनय आपटेंनी दिग्दर्शित केलं होतं आणि चिन्मय मांडलेकर, आदिती सारंगधर त्यात काम करायचे, त्या नाटकासाठी मयुरेश माडगावकर नावाचा माझा मित्र आहे खूप जवळचा, त्याच्यासाठी मी काही गीतं लिहिली जी लोकांना आवडली. मला लक्षात आलं की अशा पद्धतीने आपण काम केलं तर तेही लोकांना आवडेल कदाचित. त्यामुळे मी जास्तीत जास्त थोडीशी आणखीन सिरियस होऊन गीतलेखनाकडे बघू लागले. आणि मग नंतर आत्ताच यावर्षीच बावरे प्रेम हे नावाचा चित्रपट आता आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल. अजय नाईक या आमच्या मित्राचा हा चित्रपट आहे आणि अजयनेच संगीतबद्ध केलेल्या एका चालीवरती मी या चित्रपटाचं टायटल सॉन्ग लिहिलं आहे, बावरे प्रेम हे, जे बेला शेंडे आणि ऋषिकेश रानडेंनी गायलं आहे. आणि आता डबल सीट नावाचा एक चित्रपट लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल या पुढच्या वर्षात बहुतेक. मुक्ता बर्वे आणि अंकुश चौधरी असे आपल्या सगळ्यांचे आवडते कलाकार त्यात आहेत. त्या चित्रपटासाठी सुद्धा एक गाणं मी लिहिलं आहे. सो चित्रपटातलं गीतलेखन हळूहळू कुठेतरी आता सुरुवात होते आहे त्या गोष्टीची. सो नवं काहीतरी सतत शोधते, मजा येते. हे नवं जे येतंय ते आम्हा सगळ्यांना खूप आवडतंय. आणि आता जे काही सगळ्या प्रेक्षकांनी रिस्पॉन्स दिला, ज्या पद्धतीने त्यांनी कॉल्स केले, म्हणजे खरं तर अर्धा तास खूप छोटा आहे, तुमची जी काही प्रसिद्धी आहे त्यामुळे खूप कॉलर येत आहेत अजूनही, पण हा संवाद इथेच आपल्याला थांबावा लागणार आहे. पण शेवटी जाता जाता फक्त चेतन दळवींचा आपण फोन घेणार आहोत. चेतन, तुम्ही थेट प्रश्न विचारू शकता, तुमचे दोन्ही फेवरेट कलाकार आपल्याबरोबर आहेत. हाय मंगेशता, हाय सुरुवाताई. हॅलो. हाय. हॅलो सुरुवाताई, तुला प्रश्न आहे. तू चित्रपटाविषयी सारखं बोलते पण नाटकांविषयी काही बोलतच नाहीये. नवीन नाटकं कधी येणार आहे तुझी? वा मी सुद्धा वाट बघतीये एखादं छान नवं नाटक माझ्या वाट्याला येईल याची. नाटक निश्चित माझं पहिलं प्रेम आहे. माझी सुरुवात एकांकिकांमधून झाली आहे, एकांकिका स्पर्धांमधून झाली आहे. त्याच्यानंतर लहानपण देगा देवा, नेव्हर माइंड, आणि आता नांदीचे प्रयोग चालू आहेत. चेतन, तुम्ही नक्की नांदी बघायला या अशी माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला. त्यामध्ये सुद्धा एक वेगळी भूमिका आहे, खूप मजा आहे. एक वेगळ्या पद्धतीचं, वेगळ्या बाजाचं हे नाटक आहे. लेखक दिग्दर्शक आमचे ऋषिकेश जोशी, त्यांचं हे नाटक आहे आणि खूप चॅलेंजिंग आणि अत्यंत अवघड थोडंसं असं कॅरेक्टर त्यात करण्याची संधी मला मिळाली. आणि आता काही 2-3 स्क्रिप्ट्स मी वाचतेय, बघू, होपफुली या वर्षाखेरीपर्यंत एखाद्या नव्या नाटकात निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या भेटीला येईल. निश्चितच. आणि आत्ता जे गाणं आलेलं आहे तुमच्या तिघांचंही, त्यासाठी तुम्हा तिघांनाही आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. लाऊंज गणेशाला आठवड्याभरात खूप चांगले हिट्स मिळालेत यूट्यूबवरती, असेच मिळत राहो एवढी आमच्याकडनं तुम्हाला सदिच्छा. आणि सध्या आपल्याला संवाद या कार्यक्रमामध्ये इथेच थांबावं लागणार आहे. तुम्ही पाहत राहा ताज्या घडामोडींसाठी जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.